आणि सगळे विद्यार्थी एक एक किस्सा सांगितला तर स्वप्नील जाधव पासून तुगे मॅडम पर्यंत एवढे किस्से की आजचा दिवस पुरणार नाही. पण आपल्याला आज असं झालंय की एका दिवसात आपल्याला टोटल हरिनाम सप्ताह उरकायचा आहे आणि तो होत नसतो. तरी मला आज सगळ्यांनी प्लीज पहिले शिक्षकांसाठी टाळ्या वाजवा. सकाळपासून आवर्जून एवढा वेळ त्यांनी फक्त आपल्यासाठी दिलाय ना, हा खरंच थँक्यू सर आणि थँक्यू मॅडम की तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ इथं दिला. तसं एक साधं आहे की मोशीत शाळा असताना त्यावेळेस गाववाली बाहेरवाली अशी लई मोठी टशन होती. म्हणजे मोठा वाद असायचा. बाहेरून जे येणार ना त्यांना असा दबाव असायचा की गावातली पोरं बाहेरची गाववाली कसं चालणार, आणि त्याच्यात आम्ही चिमळीची पोरं. मग ते काय अगोदरच दडपण आल्लाट सस्ते बोराटे अशी नावं ऐकली की अशी धडबडायची अंगामध्ये की आपलं जमणार आहे का इथं, कसं काय यांच्यामध्ये काय ऍडजस्ट करायचं. पण एक साधं, आता मी मीडियाचा माणूस आहे म्हणून सांगतो की एक अल्गोरिदम असतो, एक ठसवलं जातं तुमच्या मनावरती की तशी पोरं आहे तसं वागतात ते. पण अक्षरशः सांगतो अशी मित्र परत नाही भेटणार आयुष्यात. एक नंबर म्हणजे या सगळ्या पोरांमध्ये मी सळल्यावर कधी जाणवलंच नाही की मी चिमळीचा आहे ते मोशीचे किंवा असा कधी प्रॉब्लेमही नाही झाला की कधी त्यांनी समजून नाही घेतलं. सगळे असतील आमच्या वर्गातली, यांनी सगळ्यांनी त्याच्यासाठी सहकार्य केलं. आणि एक पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाळेचे एक विशेष सांगावं वाटतं की इथले शिक्षक खरंच मातीचा गोळा असतो. आम्ही विद्यार्थी जो तुमच्या हातात येतो. आता मलाही 2 मुलं आहेत आणि इथं भरपूर सगळ्यांनाच आहेत बऱ्यापैकी. त्या सगळ्यांचा आम्ही आज विचार करतो. आमच्या मुलाचं होमवर्क घेताना आम्हाला 4 वेळा ही केस उभी राहतात. मी केस तर काहींची त्याच्यामुळे गेलेली आहे. तुम्ही कशी 100 पोरं ऍडजस्ट करता, कशी त्यांना सांभाळता, हा आयुष्यात लय मोठा प्रश्न पडलाय. आणि मी आज गेट टुगेदरला मी माझ्याकडे एक मोठी जबाबदारी दिली होती की या सगळ्यांना फोन करायची. आणि मी प्रत्येकाला फोन केला, कोण रे बाबा तू, काय काम आहे. मग सांगायचं सर 8वी 9वीची बॅच 10वीचा वर्ग होता, आम्ही तुमचे माजी विद्यार्थी आहेत, असा असा आहे, असा असा कार्यक्रम आहे. या शेजारी माझा मुलगा बसलेला होता छोटा शार्दूल, त्याला ते पाठ झालं सर फोन करताना. आणि तो मी जेव्हा घरात नव्हतो ना तो फोन घ्यायचा, सर नमस्ते 10वीची बॅच 8वी 9वी मध्ये होतो, माजी विद्यार्थी मेळावा भरवलाय, तुम्ही नक्की या सर. मग त्यामधून काय व्हायचं, मी म्हंटल किती म्हणजे मुलं कॅप्चर करतात. आणि आज जेव्हा कमर्शियल शिक्षण पद्धती झाली आहे त्यामध्ये तुमची म्हणजे आम्ही खूप छोटी पिढी असू तुमच्या हाताखालून गेलेली. आमच्या अगोदर भरपूर मुलं तुम्ही घडवलेली असतील. कशी घडवली असतील हा आश्चर्य वाटतं आणि तुमचा खरंच सॅल्यूट वाटतं, अभिमान वाटतो सगळ्यांचा की तुम्ही एवढी विद्यार्थी घडवले. आज एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आठवण काढून तुम्हाला इथं बोलवलंय हे आज एक विशेष वाटतं. आणि एक शेवटचे 2 किस्से सांगतो थांबतो की माने सर आज आम्हाला आठवतात सर इथं शपथ की माने सरांनी ही सगळी जी पोरं आहे ना यांना प्रत्येकाने एक हालला असेल की आज इथं माने सर नाही आहेत म्हणून. कारण त्या माणसाने म्हणजे माणूस यासाठी की व्यक्ती म्हणून त्या माणसाने या प्रत्येकाच्या पोरांच्या मनामध्ये ना भविष्याचं स्वप्न पाहायला शिकवलं. प्रत्येकाला एक शिकवलंय की काय असू दे हार नाही मानायची. आम्ही ना पाला 5 वेळा गुंडून नाचायला गेलो होतो है ना. आपलं शरदचंद्रजी कला महोत्सव असतो, शरदचंद्र कला महोत्सव, त्याच्यामध्ये ठाकर हे नृत्य बसवलेलं होतं. त्यासाठी आम्ही सगळी पोरं होतो त्याच्यामध्ये. सुनील पण असेल, तेजल असं भरपूर नाव आता घेत नाही मी सगळ्यांची. पण त्यावेळेस असं झालं की रामकृष्ण मोरेला आमचा डान्स झाला त्याच्यामध्ये. आणि शेवटचे 3 होते आवड आपण विनिंग करतो ना, त्याच्यामध्ये शेवटचं 3रं पुकारलं महासकांत कॉलेज आकुर्डी. शेवटचं 2रं पुकारलं त्यांनी की मला वाटतं वाघेश्वर विद्यालय चरवली. आणि मग आम्ही सगळी डायरेक्ट बाहेर. आपण काय याच्यावरती नसतो, फक्त एक माणूस तिथे ठाम बसले होता, त्याचं नाव माने सर. त्या गुडचीला सोडलीच नाही त्यांनी. सर म्हणलं चला आपण काय आता पहिले येणार नाहीयेत, आपलं चला निघूया. नाही म्हणले, आमच्या पोरांनी कष्ट केलंय, महिना त्याच्यासाठी दिलेला आहे, माग हटायचं नाही. आणि नाव पुकारलं गेलं श्री नागेश्वर विद्यालय मोशी. अक्षरशः आम्ही सगळे पळत स्टेजवरती गेलो, ढासाढासा रडलो आम्ही सगळे की शाळेचा नंबर आलाय, शाळेला एवढं बक्षीस मिळाले. आणि शाळेत पण आमचं नंतर स्वागत झालं आम्हाला. त्याच्यानंतर एवढं सगळं मानपान त्यांनी दिला तो फक्त माने सरांनी. काय सांगू, इतकी सांगण्यासारख्या एवढ्या गोष्टी ना. आम्हाला कातुरे सर वर्ग शिक्षक होते,
कातोरे सर असे खांद्यावर ठेवायचे तर असं वाटलं घ्यायला पाहिजे. आणि असं वर्गात एकदा पाहिलं मग त्या टोकापासून या टोकापर्यंत बस इतना सन्नाटा की वे बाई असं व्हायचं. आणि त्याच्यानंतर ना सर असे बसायचे. सरांना ज्योतिष येतं बरं का, म्हणजे आता त्यांनी सुरू बंद केलंय का नाही माहित नाही मला, केलंय ना तर त्यावेळेस येतं आणि त्या असे बसल्यावरती म्हणायचं तू आहे ना तू नापास होणार, तू पास होणार आहे, तू थांबूच नको, तू काही शिकणार नाहीये, तू आपला गुरवळ. आणि मग ते डायरेक्टली असं व्हायचं आता सर असं बोललेत कसं काय. आणि माझ्या बाबतीत सर असं म्हणायचे बरोबर ना तुझ्या बाबतीत अंदाजच येत नाही, तू एक तर पास होशील नाही तर नापास होशील. कारण म्हणलं सर असं काय नाही, म्हणजे डायरेक्ट भविष्यवाणी चांगलं पॉझिटिव्ह सांगा का तू असतो या पोरांसंग, फिरतो त्या पोरांसंग, अभ्यासाच्या बाबतीत तुझं काय कळत नाही, कसं काय व्हायचं. पण मला काळजी वाटते तुझी, तू काय होईल. आणि सरांचा त्या क्रिकेट याच्या बाबतचा अंदाज आमचा निकालाबाबतचा परफेक्ट डिक्टो खरा आला. आणि म्हणलं मी नापास होणार आणि मी नापास झालो दहावीला. दहावीला नापास झालो. इतकं मला इरिटेट म्हणजे इतकं मी दुःखी झालो की अक्षरशः मला आत्महत्या करावं वाटत होती त्यावेळेस. आणि 10वीचं शिक्षण घेत असताना असं वाटत होतं की आता संपलो, आता पुढे काय राहिलेलं नाही. 10वी नंतर ना 1-2 महिने त्या टेन्शन मध्ये गेलं की पुढे काय करता येणार आहे. पण नंतर असं म्हटलं की यांनी विश्वास एवढा टाकलाय आपल्यावरती, एवढं हे केले आणि तो आपण का मागं टाकायचा. पुन्हा जिद्दीने उभं राहू, पुन्हा पुढे लढू, बचेंगे तो और लढेंगे असं ठरवलं. आणि अक्षरशः सर कॉलेजमध्ये पहिला आलो 11वीला परत पहिला आलो. त्याच्यानंतर BA झालो, MA झालो. त्याच्यानंतर डिप्लोमा इन मास मीडिया आणि जर्नलिझम केला. आणि आजही पोरं म्हणतात पप्पा थांबा अजून किती अभ्यास करता. नाही म्हणलं एकदा नापास झालो आयुष्यात परत नापास नाही व्हायचं. आणि त्यामुळं ही सगळी यांची प्रेरणा आहे, त्याच्यातून घडलो. ग्रामीण भागातून गरीब भागातून कुणी येऊ द्या, एक हक्काचं तुमच्यासाठी विद्यार्थी बँक आणि विद्यार्थ्याचा बॅकअप असणारी व्यक्ती आपल्यात बसली ती म्हणजे फुगे मॅडम. तुम्हाला असं आवर्जून सांगतो मी इथं की जरी आपल्या संसारात काय झालं, मॅडम आता आपल्याकडून इथून गेल्या ना त्याच्यानंतर मग 2 वाद मिटवायला जाणार की तुला काय राग आला जाऊ दे घे मिटून, तुला काय प्रॉब्लेम आहे घे मिटून, संसार आहे बाबा टिकवला पाहिजे. म्हणजे मॅडम अजूनही माझी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. मॅडमच्याकडून आजही प्रत्येकाला मार्गदर्शन होतं. त्यावेळेस कोणाला आर्थिक मदत लागली, कोणाला काही मदत करायची झाली तर त्याला एक नाव सुचवलं जायचं, त्यांचं नाव म्हणजे फुगे मॅडम होतं. आणि मॅडमनी अक्षरशः मला 8वी पासून ते 10वी पर्यंत मोफत वया आणि पुस्तकं दिली, मोफत. विद्यार्थी घडवणं असं सहज नसतं की तू बस अभ्यास कर, हा जा. मुळं रुजवायला लागतात, संस्कार व्हायला लागतात. आणि ते संस्कार झाले की आपण त्याच्यामधून घडत जातो. आणि मग तो विद्यार्थी घडतो, पुढे जाऊन फ्युचर मध्ये त्याचं काहीतरी नावलौकिक झाला की मग बेनिफिट मिळतं. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट विद्यार्थ्यामध्ये आणि ती हे शिक्षक करतात. खरंच अभिमानास्पद आहे. मला ते म्हणजे एवढं सांगण्यासारखं आहे, पण वेळ कमी असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही. मलाही कळतं मी जास्त वेळ घेतोय. पण या सगळ्यांनीच म्हणजे आता बाकीचे सांडगोर सर आहेत इथं, पांडुरंगाचा भक्त असलेला माणूस आहे. वर्गामध्ये आल्यानंतर टिळा टीका कपाळावरती. आणि मग ते कधी कधी आपल्या प्रसंगामध्ये ते पांडुरंगाचे सांगायचे सगळे प्रसंग. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू हा प्रश्न पडला होता मला त्यावेळेस. तसा प्रश्न मला अजूनही पडतात, पण तेव्हा मी जास्त चांडाशी असल्यामुळे सरांना हा प्रश्न विचारला होता की पंढरपूरला विठ्ठल आहे आणि आपल्या इकडे विठ्ठल आहे, म्हणजे आपल्या इकडे विठ्ठल आहे त्याला कानडाव विठ्ठलू कर्नाटकी का म्हणतात. हा माझा प्रश्न होता की अरे इथं आधीच वाद चाललाय की आमची प्रांतवादी आम्हाला ऑलरेडी बेळगाव आपल्याकडे पाहिजे आणि आपला विठ्ठल पलीकडे का द्यायचा कर्नाटकाला. मग मी सरांना विचारलं की सर कर्नाटकी विठ्ठलू का म्हणतात, तर त्यावेळी सरांनी चांगलं उत्तर दिलं होतं की आपली पंढरपुरातली मूर्ती तिकडे गेली होती आणि तिकडे ती लपवली गेली कर्नाटकात. ती नंतर ना पुन्हा आपण आणली, एकनाथ महाराजांनी आणली ती मूर्ती आणि ती आणल्यानंतर ना पंढरपुरात तिला स्थापन केली, म्हणून तिला कर्नाटकी विठ्ठलू म्हणतात. कानडा विठ्ठलू कर्नाटक. इतकं छान त्यांनी समजून सांगितलं. बाकी भरपूर आहेत सर, दौंडकर सर आहेत. लोणकर सरांची शिस्त म्हणजे एवढी डेंजर होती की आल्यानंतर एक तर 2 पर्याय होते आमच्या पुढे. एक तर छडी खायची, नाही तर अख्ख्या मैदानातला कचरा उचलायचा आणि मग वर्गात जायचं.
बाकी सगळे सरांचं माझं असं मत आहे, सरांचं सगळं बदलले, भांग काय बदलला नाहीये. आणि सर तो बदलू नका आयुष्यात, शरीरष्टी पण तशीच आहे सेम, त्याच्यामुळं ती काय अडचण नाहीये. तर हे एवढं म्हणजे सगळं हे. आणि मागे एक बसलेले खरं स्पेशल शिक्षक, त्यांच्याबद्दल सांगतो, चांदगुडे सर. जगायला कसं शिकायचं ना, चांदगुडे सरांचं बघून शिकायचं. आज ही तीच ऊर्जा या माणसाकडे आहे ना, त्याचा मला अभिमान वाटतो. वर्गात येणार, बसणार, तुमच्याकडे पेपरचे आर्टिकल काढणार, तुम्हाला ती वाचायला लावणार, वाचून घेणार आणि त्याच्यातून पुढे तुम्हाला जिद्दीने उभं राहायला शिकवणार. असे शिक्षक आजच्या काळामध्ये मी सर अशी विनंती करतो देवाला की माझ्या मुलांना असे शिक्षक भेटावा की ज्यांच्यामुळे पुढची पिढी आमची चांगली घडल. नाहीतर आज सगळंच क्लास झाले, सगळं कमर्शियल झाले, पैशानी झाले आणि त्याच्यामधून पोरं कशी शिकतील हा मला चिंता आहे. आणि तुम्ही सगळे शिक्षक त्याच्यामध्ये एवढं चांगलं हे करता, एवढं भारी वाटतं ना. बनसोडे सर इथं बसलेले, बनसोडे सरांचा इतिहास म्हणजे एवढा भारी असायचा की पाठ झालंच पाहिजे एका दिवसात, एवढा धाक या सरांचा होता. आणि म्हणजे मी थोडक्यात बोलतो, आता लय बोललो तर सर मला जाताना भेटतील. बरोबर आहे, बरोबर. या ठिकाणी सगळ्यात स्पेशल आणि सगळ्यात गणिताच्या फेमस मॅडम मांजरेकर मॅडम इथं बसलेले. मॅडम तुमचा धाक अजूनही संपलेला नाहीये. तुम्ही मागाशी शाळेत आले ना तेव्हा जेवढं भीती वाटत होती, आता परत काय पाठ करायला लागतात का काय असे प्रश्न होते आम्हाला. पण खरंच धाक होता तुमचा. गद्रे मॅडम माग आहेत. गद्रे मॅडम खरंच तुमच्या हाताखाली शिकताना ना एक अभ्यासू आणि असं वाटत होतं की शिक्षक कसा असावा हे जर शिकायचं असेल तर गद्रे मॅडम बघून असं वाटायचं आपण पुढे जाऊन शिक्षक व्हावं. इतका अभ्यास सुंदरपणे त्या सांगत होत्या. भुळे मॅडम इथं आहेत. खरंच त्या म्हणजे अजून एज नाही झालेलं त्यांचं एवढं, पण त्याच लाजतात आम्हाला सत्कार करताना. पण त्यांनी एवढं मदत आणि छान कार्यक्रमाला आल्या त्यावेळेस त्या खरंच मला वाटतं नवनियुक्त होत्या. हा नवीनच जॉईनिंग होती, पण छान प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांना शिकवलं. दाते मॅडम आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून आल्या. दाते मॅडमचं देखील या ठिकाणी आभार. आणि हांडे सर पण आज खरं तर हांडे सरांचं आमची सर यादी ना मिळाली नव्हती आम्हाला, त्यामुळे यादीमध्ये असं झालं की आम्ही जे आठवण त्या पद्धतीने सांगत गेलो आणि आम्ही आठवणकर बनसोडे सरांनी करून दिली. त्यामुळे तुम्हाला आवर्जून आज निमंत्रण देता आलं. त्याच्यानंतर भागवत सर पण आवर्जून या ठिकाणी आहेत. त्यांचंही आभार की त्यांनी त्या काळामध्ये खूप छान शिकवलं. फुगे मॅडम तर आहेत, दौंडकर सर आहेत, कोल्हे मॅडम पण या ठिकाणी आहेत. अजूनही त्यांचाही लुक काही चेंज झालेला नाहीये. सेम जसा पहिला होता ना सेम तसा लुक मॅडम आहे अजूनही, पुढे तसंच राहील. सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी. आणि कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि जास्त बोलला असेल तर क्षमा मागतो. आणि जाताना फक्त एवढंच सांगतो की अशीच तुमच्या आमच्या मागे सदिच्छा शुभेच्छा पुढे राहू द्या. भविष्यात तुमच्या संपर्कात आम्ही नक्की राहू आणि आवर्जून कॉन्टॅक्ट मध्ये राहायचा प्रयत्न करू. आणि एक शेवटचं बोलतो की सर एक कविता आहे, ओळखलं का सर मला काना म्हणून, की आजही आम्हाला तुम्ही शिकवलेली अजून आठवते. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर उठला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, होते नव्हते सारे गेले. भिंत खचली चूल होती विजली, होते नव्हते सारे गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारीला येऊन संगे सर, कारभारीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाता, सरांचा खिशाकडे हात जाता, हसत हसत उठलो. सरांचा खिशाकडे हात जाता, हसत हसत उठलो. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. सर आणि मॅडम फक्त पाठीवरती हात ठेवा आणि लढ म्हणा, फक्त पाठीवरती हात ठेवा आणि लढ म्हणा. धन्यवाद.